ओम गंग गणपतये नमः। गणरायांशी संबंधित अनेक प्रतीकांचा भाग आपण पाहिला। आज आपण गणरायांशी संबंधित असलेली एक पौराणिक कथा पाहणार आहोत। गणेश पुराणामधल्या क्रीडाखंडामध्ये ही आलेली कथा आहे। कैलास पर्वतावर वर्णन असं आहे की पार्वती माता काही काम करत होत्या आणि गजानन आणि कार्तिकेय दोघे खेळत होते। वेळ अशी आली की गजाननाला छोटा बाल गजानन होता, त्यामुळे निश्चितपणाने त्यांना भूक लागली आणि भूक लागल्यामुळे गणराय धावत धावत आले आणि पार्वती माता ज्या काही काम करत होत्या त्यांना मागणं बिलगले। पार्वती मातेच्या लक्षात आलं की हे गणराय आहेत, हे कार्तिक स्वामींचं निश्चित काम नाही आहे आणि मग बिलगल्यानंतर पार्वती मातेने त्यांना पटकन पुढे घेतलं आणि भराभर त्याच्या गालावर कपाळावर अशी पापी घेतल्यानंतर त्यांना प्रश्न विचारला, गणराय काय पाहिजे? गजानना काय पाहिजे तुला? गणराय म्हटले काय पाहिजे ते नंतर सांगतो, पण आई तुझ्या डोळ्यामध्ये काहीतरी पाणी दिसतंय आज मला। पार्वती माता पटकन नकळत डोळे पुसतात, अरे काही नाही, वाऱ्यामुळे काय झालं असेल। आई मला माझ्यापासून तू काही लपवू शकणार नाहीस, बुद्धीची देवता आहे, त्यांच्यापासून कसं काही लपेल। आता हे सगळं गणराय जे सांगतायत आणि पार्वती देवी त्यांना सांगतायत ते पौराणिक कथेच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवतोय। पार्वती माता खूप काही सांगितल्यानंतर जेव्हा गजाननाने आग्रह केला, त्या गजाननांना ते शेवटी सांगतात की अरे माझं एकच दुःख आहे, माझ्या आयुष्यामध्ये प्रत्यक्ष तुझ्या पित्याच्या म्हणजे भगवान शंकरांच्या आयुष्यामध्ये आणि माझ्या आयुष्यामध्ये नंतर आलेली आणि त्यांच्या मस्तकावर बसलेली जी गंगा आहे ना, ते माझं दुःख आहे। ती त्यांच्या एवढी डोक्यावर जाऊन बसले की ती मला त्याचंच दुःख कुठंतरी होत आहे। पुढचा कथाभाग पाहण्यापूर्वी एक सांगतो आपल्याला की पार्वती देवींना सवती मत्सर झालेला होता असं कोणाचाही गैरसमज होईल, तसा झालेला नव्हता। आदिमाया आदिशक्ती ती आहे, पण केवळ भगवान शंकरांच्या मस्तकावर बसलेली गंगा समाजाला काय उपयुक्त आहे? तिने खाली आलं पाहिजे, सुजलाम सुफलाम भूमी केली पाहिजे, सर्वांचं पाप नष्ट केलं पाहिजे, यासाठी त्यांनी हे घडवून आणलं होतं। हा त्या पौराणिक कथेच्या मागचा खरा गूढ अर्थ आमच्या लक्षात यायला पाहिजे। आणि मग गणपती बाप्पा म्हणतात, आई एवढंच दुःख आहे ना, दुःख नष्ट होईल। आणि गणपती काय करतात? स्वतः येतात कुठे तर ब्रह्मगिरी पर्वतावर येतात, पण नुसते येत नाहीत, एका शास्त्री बुवांचं रूप घेतात। ब्रह्मगिरी पर्वतावर त्यावेळी आपल्या सर्वांना कल्पना आहे गौतम ऋषी असतात। आता गौतम ऋषींचाही अधिकार फार वेगळा आहे, 6 शास्त्रांपैकी न्यायशास्त्राचे ते उद्गात आहेत। गणपती बाप्पा स्वतः गणेश शास्त्री म्हणून स्वरूप धारण करतात। आपली जया नावाची जी दासी असते तिला सांगतात की तू गाईचं स्वरूप धारण कर, आणि गाईचं रूप दासीला देतात, जयाला देतात, आणि स्वतः गणेश शास्त्रींचं रूप धारण करतात आणि ब्रह्मगिरी पर्वतावर येतात। पण येण्यापूर्वी आपल्या गणांना सांगतात, विशेषतः वरुणाला आज्ञा करतात की सर्वत्र दुष्काळ पाड, फक्त पाऊस पाडतो ब्रह्मगिरी पर्वतावर। त्यामुळे ब्रह्मगिरी पर्वतावर सुपीक जमीन असते, सर्व पीक चांगलं असतं। सर्व ठिकाणचे लोक ब्रह्मगिरी पर्वतावर अन्नधान्याच्या आशेने येतात। गौतम ऋषी सर्वांचं स्वागत करतात, सर्वांना खाऊ पिऊ घालतात। गणेश शास्त्री देखील असेच येतात। गणेश शास्त्रींचं तेज पाहून गौतम ऋषी त्यांना प्रश्न विचारतात, कोण आहात आपण? मी गणेश शास्त्री आहे। खरं स्वरूप कधीच कोणाला मायेच्या रूपामुळे मायेच्या प्रभावामुळे कळू नाही देत। मी देखील असाच दुष्काळग्रस्त भागातून आलोय, राहू का 4 दिवस आपल्याकडे? अरे विचारताय काय, जरूर राहा म्हणले। स्वतःच्या पर्णकुटीच्या बाजूलाच, कारण प्रभावच असा व्यक्तिमत्वाचा होता, बाजूला पर्णकुटी बांधून दिली। गणरायांनी सगळं होऊ दिलं, एक क्षणाची ते वाट पाहत होते। ज्या क्षणाला असं झालं की आपल्याशिवाय पानही हलत नाही गौतम ऋषींचा एवढा सहसंबंध दृढ झालाय, त्यावेळी बरोबर जया नावाच्या आपल्या त्या दासीला, जिने गाईचं रूप धारण केलं होतं, तिला आज्ञा करतात की तुला सांगितलेलं काम आता तू करायचंयस। आणि नेमके गौतम ऋषी अनुष्ठानाला बसलेले असतात, अनुष्ठान सुरू असतं आणि एका जागेवर आसन होऊन ते अनुष्ठान सुरू आहे आणि समोरच्या शेतामध्ये भरलेलं पीक आहे आणि त्या पिकामध्ये ही जया नावाची दासी, जिने गाईचं रूप धारण केले, ती शिरते। ती गाय गवत खाते, पीक खाते, त्याला हटकू नये असं आपल्याकडे शास्त्र आहे। गाय जर काही खात असेल तर त्याला हटकू नये, पण तिने सांगितल्याप्रमाणे, कारण गजानन जसा विघ्न हरताय, परीक्षा पाहण्यासाठी आले की गणराय काही करू शकतात, आणि मग जयाने त्यांच्या आज्ञेप्रमाणे त्या मातीला वाकरायला सुरुवात केली, पिकाची नासधूस सुरू केली। आता मात्र गौतम ऋषींचं लक्ष गेलं, पण गाईला हाकलण्यासाठी अनुष्ठान सुरू असल्यामुळे आसन सोडता येईना, जागा सोडता येईना। हट हट असं करून पाहिलं, जाईना।
शेवटी एक दर्भ उचलला, अभिमंत्रित करून टाकला. गाय जाण्याच्या ऐवजी ठरलेलं होतं, गजाननांचीच ती योजना होती. गाय खाली मरून पडली आणि गोहत्येचं पातक आलंय म्हटल्यानंतर गौतम ऋषी जे न्यायशास्त्राचे उद्गाते आहेत, वाईट वाटलं. गणेश शास्त्रींना म्हणजे गणरायांनाच विचारतात. गणराय त्यांना सांगतात एकच काम करा, याला उपाय एकच, भगवान शंकरांना शरण जा, भगवान शंकरांची आराधना करा. भगवान शंकरांनी जर वर मागा म्हणून सांगितलं वरमब्रूही, तर एवढंच सांगा की तुमच्या मस्तकावरची गंगा खाली उतरवा आणि माझं पाप आपोआप संपेल अशी व्यवस्था करा, मग ती गंगा इथून वाहील. गणेश शास्त्रींनी सांगितल्याप्रमाणे गौतम ऋषी आश्रमात बसले. खूप मोठा कथाभाग आहे, आपण संक्षिप्त स्वरूपात पाहतोय. आणि खरंच भगवान शंकर प्रसन्न झाले, ब्रह्मगिरी पर्वतावर आले. एकच मागणं मागितलं, तुमच्या मस्तकावरची गंगा खाली येऊ द्यात. आता लक्षात येईल की पार्वती देवींनी हा आग्रह का धरला होता, तर भगवंताच्या मस्तकावरची गंगा ही खाली आली पाहिजे. नेमका गणराय आम्हाला हाही अर्थ देत आहेत बरं का, की समाजामध्ये एखाद्याकडे संपत्ती असेल, विद्वत्ता असेल, ज्ञान असेल, तर त्याचा उपयोग समाजाला झाला पाहिजे. हाही भाग त्यांनी आम्हाला या माध्यमातून दाखवून दिला आहे. आणि मग ती गंगा खाली यायला अवखळत होती, कारण भगवंताचं मस्तकाचं स्थान कोण सोडेल. आज्ञा केली म्हणून ती खाली आली, जोरात आली. पण भगवंतांनी सुद्धा एक दर्भ घेतला आणि एक कुश घेतला खरं तर, आणि त्यांनी त्या एक ज्याला आवर्त असं म्हणूया आपण, एक वर्तुळ तयार केलं. हे कुशानी केलेलं आवर्त म्हणून कुशावर्त, आणि गंगेचा प्रवाह जो अवखळत आलेला होता त्याला बरोबर मर्यादित केलं. तिथून ती गंगा वाहत गेली. याला गौतमी गंगा, ज्याला आज गोदावरी नदी म्हणून ओळखलं जातं, ही गौतमी गंगा तिथून व्हायला लागली. गणरायांनी कृपा अशी केली की भगवान शंकरांच्या मस्तकावरची गंगा ही समाजासाठी खाली आणली. गणराय आपण बुद्धीचे दाते आहात. समाजातल्या प्रत्येक कर्तृत्ववान व्यक्तीला, प्रत्येक ज्ञानी व्यक्तीला आणि प्रत्येक दानी व्यक्तीला असाच संदेश तुमच्याकडनं मिळू द्यात की त्यांचं ज्ञान, त्यांची विद्वत्ता, त्यांची संपत्ती ही समाजासाठी उपयुक्त ठरावी. हे जर घडलं तर खऱ्या अर्थाने आजचा गणेशोत्सवाचा हा जो अंतिम दिवस आहे, त्या दिवशी आपल्याला म्हणता येईल की गजाननांची कृपा पूर्ण समाजावर झाली. ही कृपा त्यांनी करावी, हे त्यांनाच शरण जाऊन सादर वंदन करून प्रार्थना करूया. मंगलमूर्ती मोरया. ओम गंग गणपतये नमः.